बघ बाई. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात होते आपल्या हॉलपासून. काल लग्नाला गेले उशीर झालेला, तर मी 2-3 दिवस झालं माझं वॉकिंग पण बंद आहे, पण स्किपिंग करत होते. पण आज स्किपिंग पण नाही केली, तर उशिराच उठलेली. तर म्हटलं पूजा वगैरे करून घेऊया आणि नंतर मग ब्लॉग बनवायला सुरू करूया. तर काल मला ब्लॉगमध्ये काही जास्त दाखवता नाही आलं, कारण का सगळीजण सोसायटीमधले होते, माझ्या बिल्डिंगमधले. एकाच आम्ही ओमनीमध्ये बसलेलो. जागा पण मस्त होती, काय टेन्शन नव्हतं. लग्न छान झालं. मुलगी तर खूपच सुंदर आहे आणि नवरदेवाची काय बातच नाही. छानच आहे. तर लग्न खूप छान झालं, व्यवस्थित झालं. जागा भरपूर होती, कुठला रश नव्हतं, काय नव्हतं. दगदग मेन गोष्ट नाही झाली. छानपैकी लग्न झालं. तर आंटी वगैरे आम्ही जेवलो वगैरे, नंतर आईस्क्रीम खाल्लं. आईस्क्रीम पण खूप छान होतं. तर आलो मग आम्ही. नंतर रात्री आल्याच्या नंतर आय थिंक 10:30-11 झालेले आम्हाला यायला. नाही 10:30, 10:30 झालेले आम्हाला. तर आल्याच्या नंतर काय शूट करणार, झालेलंच होतं सगळं. आजचं बघूया, आज काय आहे दिवसभरात. आजचं काय उपवास आहे माझं. म्हटलं आता चहा ठेवते का. आणि मेन गोष्ट म्हणजे एक राहिलं, काल जान्हवीचा वाढदिवस होता. माझ्या लक्षातच नव्हतं. मला तरी वाटत होतं वाढदिवस तिला फोन करेल, पण ती कशी ट्रेनमध्ये काल गावावरून येणार होते, तर म्हटलं नको मग नंतर बघते. तरी पण मग तिचा संध्याकाळी फोन आला, जेव्हा लग्न लागलं स्टार्ट झालं तेव्हा तिचा फोन आला. मग तिला सांगितलं वाढदिवस आहे ना तुझा, ते हो. तेव्हा मग तिला विश केलं. तर आय एम सॉरी जान्हवी. चालेल. तसं तर ती आज घरी येईल की नाही माहिती नाही, मी बघते तिला जाऊन. म्हणजे काल ती आली आहे, पण ऑफिसला जाणार असेल तर माहिती नाही, तर बघते जाऊन आली की नाही. आधी चहा घेते, उपवास आहे तर बघूया. आणि मिनी ब्लॉग करायचं ना, मला खरंच दोनदा शूट करायचं म्हटल्यावर ना ते जमतच नाही. करूया तरीसुद्धा, आहे ना, जमते तसं. फक्त सपोर्ट राहू देत तुमचा, आहे ना. चला बघूया आज दिवसभरात काय काय होतं ते. जान्हवीचा फोन आलेला, जान्हवीने बोलवलं आता माहिती नाही कशाला. आंटीचा रबर पण द्यायचा आहे, जाते मी. हृदयीकडे आली आणि हृदय काय करते मस्तपैकी. मॅडम बघा, मम्मीचा फोन आला परत. हृदय बिस्किट केलेस. माझा उपवास आहे, उपवासाचं काहीतरी करायचं होतं. साबुदाणे बनव ना, चिंटे वाईट. गोल गोल गोळे करून त्याच्यात मिरच्या टाक. नाही अरे हो, मग दुसरं काय. मग ड्रिंक बनव. ड्रिंक्स बनवले ना. कुठे हे का अच्छा हे स्टारबक्सची कॉफी येते. काही बनवते, काही देते मला खायला. आणि हे काय धोपट ना. मग काय आईस्क्रीम आहे. आईस्क्रीम आहे हो, धोपटणं नाही आहे. कोणी काय बोलायचं नाही, हे आईस्क्रीम आहे आमचं. मी दांडे किती छोटा आहे हा, धोपटण्यासारखा झाला मग भेटलाच नाही तो. आणि आम्ही असे क्रॅप बनवून ठेवणार आहेत, आणि आम्ही बुधवारी ह्याचा रस्सा बनवणार आहे चांगला. टर्टल हे दाखवलं मी तुम्हाला. बिस्किट बनवेल तेव्हा. आता मी संध्याकाळी खायला, आज थोडी खाणार आहे. आज तर उपवास आहे माझा, आहे ना. चॉकलेट पण आहे. रुद्दू जाला दे, बघू दे. हो, एक नंबर बनवलंय व. खाऊ नको, खाऊ बोलते. मग कशाला बनवलं. तुमचा उपवास आहे. अरे हो यार, उपवास आहे माझा, आज मी खाऊ शकत नाही. पण बिस्किट बघा किती छान बनवलं. चॉकलेट बनवायचं. आणखी ह्याच्यात साखर लावलेली का नाही, विदाऊट साखरचं आहे. आणि मध्ये आज, आणि हे ब्लू कलरचं काय बिस्किट आहे, ब्लू कलरचं, आणि आतमध्ये चॉकलेट आहे ना. ब्लू कलरचं बिस्किट असतं. कोणतं. आईस्क्रीम असतं. हां, आईस्क्रीम सँडविच आईस्क्रीम आहे ना हे. मस्त बनवते. काय तोंडाला पाणी सुटते एकदम. इडली, डोसा, मेंदूवडा, उत्तप्पा बघितला का. इडली दाखवलेलं. आता ही 2 मिनिटांनी मला चॉकलेट पण देणार आहे.
हे आईस्क्रीम असं वाटतं ना खावं. पण आज तुम्ही खाऊ नाही शकत. काय नाही शकत मी आज. पिझ्झा असा बनवलाय ना, पण त्याच्यावरती चीज नाही टाकलं ते मी. टाकले हेल्दी पिझ्झा बनवलाय. हेल्दी पिझ्झा. आणि हा बर्गर. सँडविच कुठे आहे? नाही हा सँडविच आहे. बर्गर कुठे गेला? हा बर्गर आहे, तो सँडविच होता. मी चुकली मी. ते तिने त्या दिवशीच बनवलेलं होतं. आता चालूच आहे तिचं काय काय. ते काय बनवते? चॉकलेट. फक्त 2 मिनिटं थांब. 2 मिनिटांनी चॉकलेट देणार, नाही तर मी आता जाणार आहे. तर 2 मिनिटं थांबायला काय बघतात? जेवढं पण. काय काय बनवते मला माहिती. 2 मिनिटांमध्ये. ए. चप्पा. काय काय घेते? काय बनवतेस ते? चॉकलेट. कोणतं आहे पण ते? माहिती नाही. चॉकलेट बनवते पण माहिती नाही कुठलं. मैं ही मैं हूँ, तू ही तू है, दुनिया सारी बदल गई है, अरे यार. मैं न बदला तू न बदला. चलो दिखाओ. रुको तो. रुको तो 2 मिनिट. रुको तो 2 मिनिट. दिखाओ दिखाओ. गरम झालं. तिथे तरी हवं होतं चांगलं. कोपऱ्यात बसूनच ते सगळं चाललेलं असतात का प्रोग्राम? हा माझाच कोपरा आहे पूर्ण. ते ठेवल्यात ना ह्याच्यात पुस्तकं वगैरे आहेत त्याच्यात, म्हणून तो तिचा कोपरा आहे. तो कोपरा सोडत नाही. तसं लहानपणी आपलं असतं ना, तसंच आहे आता. मला सगळं आठवतं तसंच. म्हणजे एक शोकेसचा कप्पा माझा होता, एक बहिणीचा होता. म्हणजे सगळं वेगवेगळं डिवाईड केलेलं असायचं आमचं दोघींचं. ते किती उशीर लावणार आहे मला हे करायला. अजून एक मिनिट. एक बनवलंस ना? हा. एक बनवलंस? एक साइड बाकी आहे. एक साईड बाकी आहे बनवायचं. बाकी अर्धवट राहिलंय ते. झालं का पिल्लू? हो झालं. थांबा 2 मिनिटं ह्याला Yes. डेकोरेट करू द्या. हा, हे डेकोरेटवरून मला आठवलं. आंटी आणि मी आहे ना, तेळवण होतं ना, त्यासाठी केळवण नाही, तळवण म्हणजे ते तळतात पापड वगैरे. ते लग्नाचं घर होतं तिथे गेलेलं. आणि ते आहेत त्या असं खूप मेकअप वगैरे करून आलेल्या. अरे जेवढा आम्ही मेकअप आयुष्यात नाही केले तेवढे ते रोज करत असतात भरभरून. त्यांचं नाही सांगतो चूप. तर मग एक लेडीज होती आमच्या बिल्डिंगमधलीच आहे, ती खूप मेकअप करून आलेली. तर आंटी बोलतात, वो नहीं आई. मी लोक कोण आंटी? वो जो इतना डेकोरेशन किया था. मला एवढं हसायला आलं ना. म्हणजे आंटी बोलते वो डेकोरेशन इतना किया था वो नहीं किया आई. मला एवढं हसायला येत होते. आता ही बोलली ना डेकोरेशनचं, ते मला म्हणजे मला आठवलं त्याच्यावरून ते तो किस्सा. आंटी बोलते अरे इतना उसने डेकोरेशन किया तो उसने आई नाही क्या वो फिर. नाही आंटी वो नहीं आई. मी सांगत होते आंटीला. तर जास्त मेकअप केला ना तर बोलायचं जादा डेकोरेशन किया आहे. बरोबर ना गं? असे माहिती आहे का? तर मला एवढं हसायला येत होतं आंटीचं ते डेकोरेशनचं बोललं ना, मला सारखं तेच आठवत होतं. म्हणजे हसायला येत होतं मला असं. बघा त्याने चॉकलेट बनवलं तुम्ही. ते रॅपर आहे ना, हा. बघ दे.
किती मस्त केलं क्यूटचं. हे रॅपर आहे ते. छान. कोणाला एवढं सगळं खाणं बनवण्याचे बनवलेलं ते भांडे घालते. ते बोलते बिचारे आईला हे बनवते, असं काही नाही. ते जेवणाचे भांडे घासतात त्याला. हे गावची लोक असतात नाही का, ते दाखवतात की आम्ही आमिर किती आहे. ये क्या करे, बाल बना रही है. नाही मे बी हिंदी का बोलायचं, पण हिंदी का बोलायचं. तुम्हीच बोलताय. तर तुझी आता मी हिची हेअरस्टाईल करणार आहे. माझी तर अशीच असते. नको हे. नाही मी करणार आहे, मला करायची तुझी. नाही. नाहीच मला करायची. ओलेत केस आहे. हिला वाटतं मला हेअरस्टाईल नाहीत, मला आणि हेअरस्टाईल नाही. बापरे, असं होऊ शकत नाही. मला हेअरस्टाईल येते, मेकअप नाहीत, मला हेअरस्टाईल येते. ए बघा मी पण काठी केस केली. माझ्यासारखे सिल्की आहेत का. बघ माझे किती सिल्की आहेत. माझी पण तर मी silky धुतले होती. नाहीत आज, आणि मी काहीच नाही लावलेलं त्याला, तरी पण बघ किती सिल्की आहेत आहे ना. माझी पण. तुम्ही विचारलं माझे किती ब्लॅक. अजिबात नाही विंचरते मी सकाळी. हा, पण केसाचं मला नाही इथे विंचरले. shadow येते ना म्हणून अच्छा मी- शॅडो येते म्हणून. घे चल आत्ता असं. हा सांग, कोणाचे ब्लॅक केस आहेत सांग. तुम्ही काय लावलं? अजिबात नाही, मी काळं लावलं लावत असेल. नाहीच, मी लावतच मला नाही. नाही वाटत. आणि काळं लावले होते, किती काळं दिसेल, किती काळं दिसेल. मी कधीच नाही काळं लावत. पळाली 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 पळाली. चलो चलो मी जाती हूँ. मला घरी आता इथे बसून काय करू मी, है ना. मम्मी चल उपवासाला बटाट्याचा काचरा करते, म्हणजे नुसतं ह्याच्यात लाल मिरची पावडर आणि मीठ टाकणार आहे, बाकी काही नाही टाकणार आहे, आणि फ्राय करेन. तेच साबुदाणे हे बरं पडतं. आणि एक दाखवते, हे सगळं मला काल जान्हवीने आणलेलं आहे, गावाला गेलेली ना ती. तर काय आहे, मखरूम कोकोनट कुकीज. हां तिकडे फेमस आहे हे कोकणात. ती देवगडची, तिने आणलं. हे आणलं परत टोस्टचे पॅकेट आणले. हे पण घेऊन अच्छा हां खाली आहे ह्याच्यात टोस्ट आहे. तर ती गेलेली तर हे सगळं घेऊन आलेली, त्याच्यासाठी थँक्यू. चला आता काचरा बनवूया. मला विचारत आहे ह्याच्यामध्ये ना एक कैरी टाकते. उपासाला कैरी चालते ना, चालते की नाही. कैरी टाकली तर नको, बरोबर नाही लागणार, तर नुसतं काचराच करते. चला करूया. मी हात लावायच्या आधीच कॅमेरा चालू करतो. हा काहीतरी प्रकार चालला आहे सकाळपासून. चलो मस्त कढई ठेवूया आणि कढईमध्ये तेल टाकूया. आणते तेल सांगले काय गेले. आंटी पण फोन नाही केला मला जाणते काय कसं माहिती. जरा जिरं टाकूया ह्याच्यामध्ये. तेल गरम झालं का जिरं टाकूया, नंतर मग मसाला टाकूया. हे फ्राय करूया. जिरं टाकलं चांगलं लागतं. कोथिंबीर पाहिजे कोथिंबीर टाका. शेंगदाणे पाहिजे तर शेंगदाणे टाका. शेंगदाणे टाकू, टाकते शेंगदाणे. तेल गरम झालेलं, जिरं टाकूया. जिरं भरपूर टाकायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मग आता शेंगदाणे पण टाकून घ्या, म्हणजे शेंगदाणे चांगले भाजून निघते. ते कच्चे नाही राहणार, कच्चट राहतं ना ते नाही राहणार. व्हायला पाहिजे. टी व्ही बंद आहे बाळा माझा. केव्हा 2 महिने झाले, 2-3 महिने झाले, नाही तर टी व्ही लावला नसता का मी. टाकते.
अगं उपवासाचं करते ना बटाट्याचं. तू काय खिचडी खाल्ली? केस सुकले तुझे? दोन ते ब्रेड हे करतात ना टोस्टर. हा ते पण दोन आता मॅगी दोन पण कशाला? बनवून खाल्ली आहे. हो पण मी काय सांगते, दोन ओव्हन कशाला लागतात? एक व्हेज साठी एक नॉनव्हेज. अच्छा त्याच्यासाठी ठेवलंय का? हां तर मग त्यांना काय सांगायचं माहिती, आम्ही व्हेज ठेवतो इथे आणि नॉनव्हेजवाला घेऊन जातो, आम्हाला तसं पण नॉनव्हेज आवडतं ना, आहे ना, असं सांगायचं त्यांना. असं नाही. हो ग बाई, मस्त झालंय ना हे उपवासाचं. ते मी खाते पटापट. किती वाजलेत माहिती का? 6:45 झाले. तर तुला खायला वगैरे दिलं, मी मस्त फ्रेश झाले, अंघोळ करून आता उपवासाचं जेवण बनायचं. तर काय बनवू? माझ्याकडे शिमला मिरची वांग आहे. काय बनवायचं? शिमला मिरची बनवते. मी आणि परत मोबाईलला वेगळ्या ठिकाणी ठेवले आहे. आता जरासं गोडवरून लावते आणि भात लावते. यश काय जेवणार नाही, तो म्हणाला का मी ब्रेड खाईन, सँडविच बनवून दे. हेच नाटक आहे. आता बनवूया. नको नको, ऐक जरा. आंबे कुठे झाले? आंटीने दिले ग. अच्छा, एवढा मोठा कुकर लावलाय. आता भाजी करायला घेऊया. शिमला मिरची कापून घेऊ, भाजी करू. वरण भाताचं कुकर झालं, भाजी करते ह्या साईडला आणि इकडे बसेल आता काय करायचं तर करते. अशा तऱ्हेने स्वयंपाक झाला. आता भाजी पण झाली. चपात्या करत नाही कारण का यश खाणार नाही आहे, तर वरण भात भाजी. तर हे मला वाटतं ना, हे किसून ना पिकलाच आहे. त्याला असं चटणी वगैरे करायला बघूया काय करते, दाखवेल तुम्हाला केलं तर. असा पिकलेला आंबा होता सगळा, त्या होत्या ना, ते सगळं कापलं ह्याच्यात. आता ह्याच्यात साखर टाकते, जरासं मीठ टाकते, मिक्सरला लावते, त्याला फोडणी देते. ह्याच्यात मसाला टाकते जरासा, आंबट गोड वगैरे करते. बघूया कसं होईल. मस्त बारीक केलं मी, पॅन ठेवलं दिसतं ह्याच्यावर, ह्याच्यात तेल टाकते, नंतर ते त्याच्यात टाकते थोडंसं. ते उडणारच आहे खडा टाकल्यावर, तर त्याच्यावरती झाकण ठेवलं पाहिजे. मग असं उडत पाहिजे, आपण आधीच टाकतो. थोडं साखर टाकून मिक्सरला लावून बारीक झालं ते. नवीन रेसिपी आपली तयार होणार आहे. बघूया बघूया तरी. मीठ टाकते जरासं, थोडासा मसाला टाकते म्हणजे आंबट वगैरे 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 होऊन जाईल. नाही का उडायला तर मी बोलली ना, जरासं जास्त चटणी झाकत होते. जरासं मीठ टाकते.
साखर मेल्ट झाली ना त्याचा कलर यायला लागला. म्हणजे काहीच नाही मी टाकणार आहे सांगू का, कारण काय ना फक्त मीठ टाकणार आहे, काळं मीठ, बाकी नाही काय टाकणार आहे. तर मला माहिती आहे कसं होईल काय होईल, त्यासाठी नुकसान नाही करणार आहे. मीठ टाकते मग टाळू टाकलं टाकायला मग नाही पहाडी मिळतो ब्लॅक सॉल्ट.
मिळतं बघा. चिटकलं. आपण ठेवलं पाहिजे. अशी वाफ येईल. होत आले लगेच, गरम होत आले लगेच. प्लेट मध्ये देते त्याला. झालं. लगेच हिला हे घे रे. आपण सोनं जरी दिलं ना तरी तो खेळामध्येच गुंग चला बनवते मी. दुसरं काय नाही, मी जेवून घेते. आजचा ब्लॉग कसा वाटला पूर्ण बघा ब्लॉग. आणि तो बघून नाही समजत तर मला वाटतं पूर्ण बघा. काय चुकलं वगैरे असेल तर कमेंटमध्ये सांगा. ओके. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर. उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.